जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगवर. आज रविवार आहे आणि असंच मी निघालोय. मी जातोय कुडाळला. दोन काम आहेत, का ती तुम्हाला तिकडे जाऊन सांगेल. आता वाजले आहेत 9:30 वाजले. मेन हायवेला आहे, मुंबई गोवा. ते आता गोव्यात आहे, जातोय कुडाळला. 55 किलोमीटर समथिंग आहे. आणि माझे अजून दोन मित्र आहेत, ते निघाले आहेत तिकडूनच, सावंतवाडीतून निघाले. मी आता निघालोय, ते माझ्या आधी लवकर निघाले. ते अर्ध्या वाटेत पोहोचले आणि मी ते मला कॉल आला की आम्ही इकडे इकडे पोहोचलो. तरी पण निघालो, मला थोडा लेट होईलच, पण लोक कव्हर करील थोडं मी. हा. आणि आज थंड वातावरण आहे. आणि हा ब्लॉग 2 आठवड्यानंतर येतोय, म्हणजे 15 दिवसांनी. 2 आठवडे कुठे बाहेरच नाही गेलो, नुसतं जॉबवरच. जॉब आणि घर बस एवढंच. गाडीत हवा कमी आहे वाटतं मला इथे, एका साईडला जाते. ती पण चेक करू, पेट्रोल पण घालायचं आहे. ते आता नाही, आता पहिलं मी जाणार कुडाळला. कुडाळवरून येताना बाकीचं सगळं हवा आणि पेट्रोल. आता पहिलं पोहोचूया कुडाळला. आणि हा व्ह्यू कसा आहे तो मला सांगा, कारण मी हा अल्ट्रा वाईडला घातलाय. त्याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये आलेले ते वाईड मध्ये, हा चेंज केलाय आणि अल्ट्रा वाईडला घातलाय. एडिट करताना मला पण कळेल. कॅमेरा चालू आहे. ओके, चालू आहे. पुढे जाऊन त्यांना कॉल करायला हवा. खरं पॉईंटला म्हणजे झारात जाऊन त्यांना कॉल करेन पुढे कधी. पण झारा कसं आहे, बायपास रोड आणि सावंतवाडी सिटी रोड सेंटरला येतो. आणि ते येणार पण तिकडूनच, आणि मी पण जाणार तिकडूनच. जर त्यांना लेट झालं तर यायला एकत्रच जाऊ. तिकडे पण लावलेलं आहे. ओके. संडे आहे ना, बरेच रायडर भेटतील कदाचित. मोस्टली रायडर सॅटर्डेलाच येतात. जे लोकल आहेत ते संडेला बाहेर पडतात. आणि आवाज पण कसा येतोय ते पण एडिट करतानाच कळेल. मध्ये मध्ये माईकचा प्रॉब्लेम येतोय. काही क्षणात मी पोचेन महाराष्ट्र गोवा एक पोस्ट. इकडे आणि आता एक चेक पोस्ट होतोय, टोल नाका. चेक पोस्ट आहे, टोल नाका. चेक पोस्ट पुढे आहे. चैन, मला चैन ल्यूक करायची आहे आणि थोडी टाईट करून घ्यायची आहे. आवाज येतो चैनीचा. पहिला तो रस्ता चालू होता, आता हा रस्ता चालू आहे.
हा हायवे चांगला होता, काय याचं काम करायला घेतलं काय माहिती. इकडे आरटीओ स्पीड कॅमेरे कधी कधी. हेरायचे पोस्ट महाराष्ट्र गोवा. मला अजून पण थंडी वाटते. मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो झिरो पॉइंटला. मध्ये काय असा व्ह्यू नाही आहे जे तुम्हाला दाखवीन. जर काय आलं व्ह्यू तर दाखवीनच. 20 मिनिटं लेट आले ते. 20 मिनिटं लेट आले. मी पोचलो 10:10 पोचलो. 10:30 वाजले. माझी गाडी तो मित्र चालवतोय. याने न्यू घेतली आहे शाईन, ती मी चालवतोय. मस्त आहे, क्लच एकदम स्मूथ क्लच आहे. क्लच. आता डायरेक्ट कुडाळ. मित्राला झेरॉक्स काढायचे आहे. वाटेमध्ये कुठेतरी झेरॉक्स काढायला आहे. आता झेरॉक्स कुडाळ मार्केटलाच भेटतील. डायरेक्ट मार्केटलाच जाऊ. सेवन फायच्या स्पीडने आहे आणि व्हायब्रेट खूप होते. आज म्हणजे पूर्ण व्हायब्रेट होत आहे. खूप दिवसानंतर अशी गाडी चालवली. कोणाजवळ तुमच्याजवळ शाईन आहे तर मला एक सगळी अशीच व्हायब्रेट होते काय 70-80 आणि हाताला दोन्ही हात माझे व्हायब्रेट होतात. खाली पाय पण होत आहे, शूज घातले तरी पण कळत नाही. पण जसा ब्रेकला मी टच करतोय ना, व्हायब्रेट होते. आलो बसलो कुडाळला. 5 मिनिटं लागतील आता कुडाळला जायला.
प्लॅनिंग चेंज आता कुडाळ मार्केटला, त्याच्यानंतर बाकीची कामं. हे 3 कामं. 2 ठिकाणी जाणार होतो, आता 3ऱ्या ठिकाणाला. माझे मित्र गेले एक काम करायला, मी चाललो माझं काम करायला दुसरं. यामाहा शोरूम. ओळखलं? असं आहे म्हणजे. हा, काय झालं? दुसरीकडे. दुसरी एअरपोर्टलाच आहे पण दुसरीकडे. माझं काम तर नाही झालं, ज्या कामासाठी आलेलो ते इकडे होणार नाही. मला गोव्यातच चौकशी करावी लागेल, कारण ही गाडी गोवा पासिंग आहे आणि मला ही एक्सचेंज करायची होती. अपग्रेड करायचं होतं V3 वरून V4 ला. कारण ही माझी 21चा मॉडेल आहे ना, त्याच्यामुळे याला पेट्रोलला प्रॉब्लेम येतोय. म्हणजे गाडी मिसिंग मारते. आता ही मी स्पीड पेट्रोल घालून वापरतोय म्हणून नॉर्मल आहे. नॉर्मल पेट्रोल घालून चालवली ना तर मिस मारते ही गाडी. त्यामुळे मला एक्सचेंज करायची होती, पण ती नाही होणार इकडे महाराष्ट्रात. एकदा गोव्याला चौकशी करीन. तोपर्यंत जे दुसरं काम आहे ते करून घेतो. तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने.